लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या भागात आत्तापर्यंत आपण बघितलं की नंदिनी दारूच्या नशेत जीवावरच्या प्रेमाची कबुली देते. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या एपिसोडमध्ये चित्राचं कन्यादान करताना जीवाला रडू येतं. जीवा आणि नंदिनी मिळून चित्राचं कन्यादान करतात. पुढे पार्थ काव्याच्या आठवणीत रमलेला असतो. पार्थ 16 डिसेंबरचे फोटो बघतो. जीवा आणि काव्याचे फोटो बघताच तो ठरवतो की काव्याचा भूतकाळ जाणून घेऊया. दुसरीकडे गुड्डू दारू पाण्यामध्ये मिसळतो आणि ती दारू नंतर प्यायची असं ठरवतो. तेवढ्यात जीवा त्याला फोन करतो. गुड्डू हातातली दारू मिसळलेल्या पाण्याची बॉटल जीवाच्या रिक्षात ठेवतो. जीवा गुड्डूला नंदिनीसाठी सरप्राईज अरेंज करायला सांगतो. पुढे जीवा नंदिनीला घेऊन घरी येतो. जीवाचं सरप्राईज पाहून नंदिनी खुश होते. 21 दिवस पूर्ण होतात म्हणून जीवा नंदिनीसाठी सरप्राईज अरेंज करतो. नंदिनी घरी जायला निघते पण जीवा तिला अडवतो. नंदिनी म्हणते मला जावं लागेल, आई बाबा जागे असतील. जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात नंदिनीला ठसका लागतो. जीवा पाणी आणायला जातो. नंदिनी गुड्डूने दारू मिसळलेल्या पाण्याची बॉटल बघते. त्यात फक्त पाणी आहे असं समजून नंदिनी ते पाणी पिते. नंदिनी संपूर्ण बॉटल पिते. दुसरीकडे काव्या अभ्यास करत असते. तेवढ्यात पार्थ तेथे येतो. पार्थ म्हणतो मारायच्या आधी मला तुम्हाला विचारायचं आहे. गप्पा मारायच्या आधी जीवाच्या बाबतीत तुम्हाला काय वाटायचं? त्यावर काव्या म्हणते फायनली तुम्ही माझा भूतकाळ ऐकायला तयार झालात. नीतीप्रमाणे मी माझा भूतकाळ तुम्हाला सांगायला तयार आहे. प्रामाणिकपणे आपण ही प्रक्रिया सुरू करूया. इकडे नंदिनीला दारू चढलेली असते. नंदिनीला दारूच्या नशेत बघून जीवाला धक्का बसतो. जीवा बॉटलचा वास घेतो तेव्हा त्याला कळतं नंदिनी दारू प्यायली आहे. जीवाचं सगळं लक्षात येतं. नंदिनी जीवाला बोलवते. नंदिनी जीवाला रिक्षात बसवते आणि म्हणते आता चला. नंदिनी दारूच्या नशेत काहीही बरळत असते. जीवा नंदिनीला म्हणतो तुला खूप जास्त दारू चढली. नंदिनीच्या लक्षात येत नाही. नंदिनीचा विश्वासही बसत नाही. मला तुमच्या प्रेमाची नशा झाली असं नंदिनी जीवाला म्हणते. आता पुढच्या भागात काव्या पार्थसोबत तिचा भूतकाळ शेअर करते. तर जीवा नंदिनीमधील रोमॅन्टिक क्षण या भागात दाखवलेले आहे. सुरुवातीला काव्या आणि पार्थ काव्याच्या भूतकाळाबद्दलची चर्चा करतात. पार्थ काव्याला जीवाबद्दलच्या नात्याविषयी विचारतो. काव्या म्हणते की खूप प्रेम होतं माझं जीवावर, म्हणजे असं मला तरी वाटायचं. काव्या प्रांजळपणे मान्य करते की ती आत्तापर्यंत अनेकदा खोटं बोललेली आहे पण आता ती केवळ खरं सांगत आहे. ती सांगते की देशमुखांच्या घरात आल्यापासून ती जीवाच्या मागे होती. ती खूप जीवाच्या मागे होती. जीवा तिला जिथे भेटेल तिथे ती त्याला गाठून त्याला धमक्या द्यायची. त्याच्या नात्याबद्दल घरी सर्वांना सांगायचा आग्रह धरायची. तेव्हा काव्या म्हणते की वटपौर्णिमेला जरी मी तुमच्यासोबत वडाला फेऱ्या मारल्या होत्या तरी घरी आल्यावर माझ्या मनात केवळ जीवाची काळजी होती. शिवाय जीवा मूव्ह ऑन झाल्याने तिने त्याला टोमणे मारल्याचेही ती पार्थला सांगते. त्या काळातील काव्याला ती स्वतःच टॉक्सिक झाली होती असं ती स्वतःला म्हणत असते. काव्या म्हणते की मग मला कळलं की जर पक्षी आवडत असतील तर पिंजरे आणायचे नसतात तर त्यांच्यासाठी झाडं लावायची असतात. पार्थ तिच्या आयुष्यात आल्यावर हा साक्षात्कार झाल्याचे ती म्हणते. काव्या पुढे असंही म्हणते की एका बाजूला मी जीवाला प्रेमात अडकवण्याचा प्रयत्न करत होते पण दुसरीकडे मी आपल्या नात्यात अडकत होते आणि तुम्ही मला अलगद सोडत होता. जीवावरील प्रेमाची तिने केवळ दावा केला होता. बळजबरीने केलेलं प्रेम नसतं असंही ती पार्थला सांगत असते. काव्य म्हणत असते की तुम्ही कधीच माझा कोंडमारा होऊ दिला नाही पार्थ. हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मी अलगद जीवाचा हात सोडू लागले होते आणि तो चटकन सुटलासुद्धा कारण जीवा त्याआधीच माझा हात सोडून नंदिनीताईकडे निघून गेला होता. त्यानंतर पार्थला काहीतरी विचारायचं असतं पण त्याची विचारायची हिंमतच होत नसते. काव्या त्याला खात्री देते की ती सर्व प्रश्नांची उत्तरं देईल. तेव्हा पार्थ विचारतो की तिला जीवाबद्दल आता काही वाटत नाही का? तेव्हा ती म्हणते की मला जीवाबद्दल खूप वाटतं. जीवाबद्दल हे वाटतं की त्याने स्वतःला ग्रो केलं आहे. त्याची गाडी रुळावर आली आहे. प्रेमाची सुद्धा आणि आयुष्याची सुद्धा. नंदिनीताईच्या प्रेमात पडल्यावर हे घडलं आहे. काव्या पार्थला प्रेमाने सांगत असते की जीवाताईच्या रंगात आणि मी तुमच्या रंगात पुरते रंगून गेलो आहोत. आता परिस्थितीने कितीही धुतलं तरी हा रंग उतरणार नाही. काव्याला असं वाटतं की तिने पार्थला सगळं काही सांगितलं.
ती आशा व्यक्त करते की जीवा नंदिनीमधील कन्फ्युजनही दूर होईल. दुसरीकडे चुकून दारू प्यायल्याने नंदिनी जीवासोबत रोमॅन्टिक वागत असते. तिला भान नसतं, पण ती जीवाविषयी प्रेम व्यक्त करते. 16 डिसेंबरच्या रात्री तिने हातावर लिहिलेलं जीवानंदिनी पुसून टाकलेलं होतं. त्यावेळी ती स्वतःच हातावर लिहिते. नंदिनी नशेत म्हणते, 16 डिसेंबरपासून मी ठरवते की स्वतःला आवरायचं, पण हे अशक्य आहे. जीवापासून दूर जाण्याचा निश्चय पुसला जातो असं ती म्हणते. तेवढ्यात नंदिनीच्या बाबांच्या खोलीचा लाईट सुरू होतो, म्हणून दोघेही रिक्षाच्या मागे जाऊन लपतात. नंदिनी सांगते की ती दारू प्यायल्याने प्यायलेल्या अवस्थेत घरी जाऊ शकत नाही, कारण बाबा ओरडतील. तेव्हा जीवा तिला ती रात्र त्याच्यासह गार्डनमध्ये थांबायला सांगतो. नंदिनी जीवाचं खूपच कौतुक करत असते. ते दोघं त्यांच्या नात्याबद्दल चर्चा करतात. नंदिनी म्हणते की नात्यात एकमेकांबद्दल अप्रूप वाटत राहणं आवश्यक आहे. नंदिनी म्हणते की मला अप्रूप वाटायचं की तुमच्यासारखा कविता करणारा मुलगा माझ्यासारख्या फिल्मी मुलीला मिळाला. तिच्या न्यूनगंडाविषयी नंदिनी बोलत असते की ती साडी वगैरे नेसणारी मुलगी असल्याने लोक तिला हसत असतील. तेव्हा जीवा उत्तर देतो की तिला साडीत बघून त्याची नेहमी विकेट पडायची. त्यामुळे प्रेम व्यक्त करत नंदिनी म्हणते की तुम्हाला बघून तर माझी रोज विकेट पडते. नंदिनीचं हे प्रेम पाहून जीवा खूपच आनंदित होतो. जीवा नंदिनीचा रोमॅन्टिक क्षण आपल्याला दाखवला आहे. नंदिनी तेव्हा म्हणत असते की जीवाने तिच्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे ती कौतुक करत असते. नंदिनी म्हणते की ती त्याला असं त्रासात बघू शकत नाही आणि हे सगळं आता थांबवूया. जीवा त्यावर तिला म्हणतो की आता आपण आपल्या घरी जाऊया का मग. त्यावर नंदिनी होकारही देते. नंदिनी दारूच्या नशेत जीवाला म्हणतेही की मी पण नाही राहू शकत तुमच्याशिवाय. खूप झाली भांडणं, आता मला प्रेम करायचे. नंदिनी तिची सगळी स्वप्न जीवाला सांगते. जीवा नंदिनी एकमेकांना किस करायला जातात, पण नंदिनीच्या डोक्यात गाणं वाजतं. नंदिनी पुन्हा वेडेपणा करते. जीवा आणि नंदिनी डान्स करतात. नंदिनी जीवाच्या मिठीत शांत झोपते. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनीला जाग येते. स्वतःला बाहेर बघून नंदिनीला धक्काच बसतो. दारूमुळे तिचं डोकं जड होतं. जीवा नंदिनीसाठी काढा घेऊन येतो. नंदिनीला काहीच कळत नाही. जीवा नंदिनीला रात्रीबद्दल सांगतो, पण तरीही तिला काही आठवत नाही. दुसरीकडे जीवाच्या व्रताचे 21 दिवस पूर्ण झालेले असतात आणि जीवा आता पुन्हा नंदिनीला घेऊन घरी येणार म्हणून मानिनी बासुंदीचा बेत करते. पुढे जीवा नंदिनीला रात्री घडलेले सगळं सांगतो. तेवढ्यात शारदा आणि धनंजय तिथे येतात. धनंजयला सगळं ऐकून धक्का बसतो. धनंजय जीवाला ढकलून देतो. नंदिनीच्या तोंडून दारूचा वास येतो. तेव्हा धनंजय बोलतो की धनंजय बोलतो की तू दारू पिली आहेस नंदिनी. शारदा धनंजयला समजवायला जाते, पण ते धनंजय काहीही ऐकत नाही. धनंजय आणि जीवामध्ये थोडेसे बाचाबाची होते. धनंजय जीवाला कानाखाली मारतोही. जीवा धनंजयला म्हणतो, तुम्हाला हवं तितकं मारा, पण आज 21 दिवस पूर्ण झालेत. मी माझं व्रत पूर्ण केलंय. तुमच्या लातासुद्धा खाईन मी. आज माझं प्रेम जिंकलंय आणि तुमचा आडमुठेपणा हरलाय. काल रात्री नंदिनीने दारूच्या नशेत कबूल केलंय. तिने प्रेम व्यक्त केलंय. मान्य आहे मला. 16 डिसेंबरला मी तिला खूप दुखवलं, पण तिनेच सांगितलंय तिला हा दुरावा नकोय. जेव्हा आटापिटा करून सांगतो मी नंदिनीला दारू पाजलेली नाहीये. जेव्हा नंदिनीला सगळं सांगायला सांगतो, पण नंदिनीला काहीच आठवत नाही. नंदिनीच्या मूर्खपणामुळे जीवाला त्रास होतो. जेव्हा नंदिनीला त्याने केलेले सगळे प्रयत्न सांगतो, पण नंदिनीला काही केल्या आठवत नसतं. जीवा नंदिनीला म्हणतो, आज 21 दिवस पूर्ण झाले. हरलो मी. आज एक गोष्ट सिद्ध केलीस तू. या शहाण्यांच्या जगात वेड्या प्रेमाला जागा नाही. जीवा त्याची बॅग भरायला घेतो आणि रागाच्या भरात तो रिक्षा घेऊन आपापल्या घरी निघून जातो आणि इथेच एपिसोड संपतो.